देशाच्या मातीतून देशाच्या इतिहासाला नवी दिशा दिली. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद. 12 जानेवारीचा दिवस जिजाऊंचा जन्मदिवस आणि विवेकानंद जयंती म्हणून साजरा होतो. एकाच दिवशी या दोन प्रेरणादायी व्यक्तींना अभिवादन करणे हा एक योगायोग नसून नियतीचा संदेश आहे की मातृशक्ती आणि युवा शक्ती यांच्या बळावर सार्थ घडते. जिजाऊ म्हणजे केवळ शिवाजी महाराजांची आई नव्हती, तर त्या होत्या स्वराज्याच्या स्वप्नांची शिल्पकार. त्यांनी महाराजांना लहानपणापासून नीतिमत्ता, शौर्य आणि रयतेबद्दल प्रेम शिकवले. त्या म्हणायच्या, उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. हे विवेकानंदाचे वाक्य असले तरी जिजाऊंच्या शिकवणीतही हेच होते. त्यांनी एका सामान्य मातेच्या भूमिकेतून एका महान राजाला घडवले. त्यांनी महाराजांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले आणि ते झाड मोठे करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे जीवन म्हणजे त्या समर्पण आणि दूरदृष्टीचे आदर्श उदाहरण आहे. युवा शक्तीचे प्रणेते विवेकानंद म्हणजे तरुणाईचा आवाज. त्यांचे उठा जागे व्हा आणि ध्येय मिळेपर्यंत थांबू नका ही उद्गार आजही तरुणांना ऊर्जा देतात. त्यांनी वेदांत आणि योगाचा संदेश जगभर पोहोचवला, पण त्यासोबतच शरीराला बळकट करण्याचे महत्त्वही सांगितले. तुम्ही स्वतःला कमकुवत समजू नका, तुम्ही स्वतःचे भाग्य विधाते आहात असे सांगून त्यांनी भारतीयांच्या मनात आत्मविश्वास जागृत केला. रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण आणि सेवा कार्यातून देशाची सेवा केली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.